मिरजेत सिव्हिल हॉस्पिटलमधून 3 दिवसाचं पुरुष जातीचं नवजात अर्भक चोरीला गेल्यानं खळबळ उडाली आहे। प्रसूती विभागातून अज्ञात महिलेनं डोस देण्याच्या बहाण्यानं अर्भक चोरून नेले। या प्रकरणी गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगोला तालुक्यातील कोळे येथील 38 वर्षीय कविता समाधान आलदर ही महिला 3 दिवसापूर्वी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसूत होऊन तिला मुलगा झाला होता। सिझेरियन प्रसूती झाली असल्यानं आलदर यांच्यावर वॉर्डात उपचार सुरू होते। शनिवारी सकाळी कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपले असताना तिथं असलेल्या अज्ञात महिलेनं बाळाला डोस द्यायचा आहे असं सांगून उचलून नेलं। मात्र बाळ परत आलं नसल्यानं तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली। बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशानं अज्ञात महिलेनं हा प्रकार केल्याचं निष्पन्न झालं। या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली। रुग्णालयातील सीसीटीव्हीत संशयित महिलेचं चित्रण झालं आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केला आहे।